दुसरी गोष्ट, आता विरोधी पक्षाला का माझं आकर्षण आहे ह्याचं मला उत्तर माहीत नाही, पण आम्ही साहेबांच्या विचाराची माणसं आहोत. जो निर्णय आम्ही घेतलेला आहे तो सगळ्या मतदारसंघातल्या लोकांना ठाऊक आहे आणि एका चांगल्या विचाराने आम्ही राहुलजींसोबत आता काम करत आहोत. सध्या संपूर्ण देशभर गाजत असलेल्या राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रा ही कर्नाटकातून कन्याकुमारीपासून सुरू झालेली पुढे मार्गक्रमण करत करत केरळ, कर्नाटक आणि आता महाराष्ट्रामध्ये पुढच्या 2-4 दिवसामध्ये येत आहे. आणि ही यात्रा येत असताना त्या यात्रेला संपूर्ण देशभरातून विविध घटकातून खूप चांगल्या प्रकारे लोकांचा प्रतिसाद मिळतोय, तुफान प्रतिसाद आहे. राहुलजी गांधी यांच्या प्रमुख शिलेदारांपैकी महाराष्ट्रातील म्हणजे राहुल ब्रिगेड ज्यातील एक प्रमुख चेहरा ज्यांना आपण संबोधू शकतोय ते म्हणजे माजी मंत्री आणि कडेगाव पलूस या मतदारसंघाचे आमदार विश्वजित कदम साहेब हे आपल्यासोबत भारत जोडो यात्रा संदर्भात बोलण्यासाठी उपस्थित आहेत. काय सांगाल, भारत जोडो यात्रा तुमचे जे नेते आहेत ज्यांना बघून किंवा ज्यांच्याकडे इन्स्पिरेशन घेऊन तुम्ही काम करताय राजकारणात, समाजकारणात, आज त्यांचा झंझावाती दौरा होतोय. चंद्रशेखर यांच्यानंतर एवढी मोठी यात्रा, 93च्या यात्रेनंतर ही एवढी मोठी यात्रा सुरू आहे. नाही, राहुल गांधी आज देशातल्या लोकांच्या भावना समजून घेऊन आज देशामध्ये जो हुकुमशाहीची जी राजवट चालू आहे, जे लोकशाही आज दाबण्याचा जो मोठा एक प्रयत्न चालू आहे आणि सर्वसामान्य लोकांची जी पिळवणूक होत आहे, आज या सगळ्या लोकांच्या भावना समजून घेत आज त्यांनी कन्याकुमारी ते जम्मूपर्यंत जवळजवळ 4,500 किलोमीटरची पदयात्रा काढलेली. तमिळनाडू, केरळ आणि कर्नाटका, आंध्र प्रदेश नंतर तेलंगणाचं राज्य ओलांडून आता लवकरच ते 7 नोव्हेंबरपासून ते 20 नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रामधील नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातनं ही पदयात्रा करणार आहे. जवळजवळ 350 किलोमीटरचा महाराष्ट्राचा हा टप्पा आहे. एकीकडं वाढती बेरोजगारी, महागाई, महिलांवरती होणारे अत्याचार, जातीमध्ये, धर्मामध्ये निर्माण होणारे पेच, या सगळ्या गोष्टींमुळं आज राहुल गांधी या ठिकाणी एक जनजागृती करण्याकरता भारत जोडो पदयात्रा करतायत. निश्चित स्वरूपात महाराष्ट्रात त्यांचं जंगी स्वागत होईल. लाखो लोक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं या पदयात्रेमध्ये त्यांच्यासाठी सामील होतील. ह्या मतदारसंघातून कशा प्रकारे तुम्ही तयारी? सांगली जिल्हा पलूस कडेगाव हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांचा विचारांचा वारसा आमच्यावर आहे आणि राहुलजी गांधी ज्या पद्धतीने लोकांसाठी आज चालत आहेत तर त्यांना पाठबळ देण्याकरता पलूस कडेगावातनं सुद्धा उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्यांना मिळतोय. राहुल गांधी लोकांसाठी चालत आहे, रोज ते 20, 25, 30 किलोमीटरचा पल्ला गाठत आहे. तर तुम्ही देखील आता प्रॅक्टिस सुरू केली किंवा मला असं वाटतं हे आता केलेलं नाही तर तुम्ही ऑलरेडीच स्पोर्ट पर्सन आहात, तर कशा प्रकारे तुम्ही त्या? मी सन 2012 सालीच बुलढाणा ते सांगली महाराष्ट्रातल्या या जिल्ह्यांमधून विदर्भ मराठवाड्यातून एक महाराष्ट्राचा युथ काँग्रेसचा अध्यक्ष असताना 532 किलोमीटरची 23 दिवसाची पदयात्रा केली होती. सुदैवाने ठीक आहे, आता त्याला 10 वर्ष झाले, पण सकाळी जॉगिंगचा सराव असतो म्हणून राहुलजींबरोबर निश्चितपणे राहुलजी स्वतःच एक फिट व्यक्तिमत्व आहे, पण त्यांच्यावर चालवून एक जीवनातला एक वेगळा अनुभव, एका ऐतिहासिक पदयात्रेमध्ये सहभाग घेण्याचा हा एक प्रसंग मला. मी संपूर्ण यात्रेत असणार आहे? 100% मी त्यांच्याबरोबर संपूर्ण यात्रेत. शेवटचा प्रश्न मला हा विचारायचा आहे की संपूर्ण मतदारसंघात सध्या दबक्या आवाजात किंवा मागच्या 3-4 वर्षापासून ही चर्चा आहे की तुम्ही भाजपात प्रवेश करणार, तुम्ही त्याच्यावरती स्पष्टीकरण जरी दिलं असलं तरी पुन्हा 2-4 महिन्याने मीडिया लाईनमध्ये येते किंवा लोकांमध्ये देखील ते दबक्या आवाजात चर्चा आहे, तर काय त्याच्यावरती तुम्ही सांगाल? नाही, माझा या बाबतीतली भूमिका मी थोरात साहेबांच्या समोर जाहीररित्या सांगितलेली आहे. या बातम्या कुठून दिल्या जातात, कशासाठी दिल्या जातात, त्याच्या पाठीमागे कोण आहे, मी थोरात साहेबांना म्हणतो तुम्ही शोध घ्या ह्याचा. दुसरी गोष्ट, आता विरोधी पक्षाला का माझं आकर्षण आहे ह्याचं मला उत्तर माहीत नाही, पण आम्ही साहेबांच्या विचाराची माणसं आहोत. जो निर्णय आम्ही घेतलेला आहे तो सगळ्या मतदारसंघातल्या लोकांना ठाऊक आहे आणि एका चांगल्या विचाराने आम्ही राहुलजींसोबत आता काम करत आहोत. धन्यवाद.